दिवाळीला संचालित सुपर डान्स धमाकाचे आयोजन केलेले आहे। संस्थापक मनोहर तरे सर आणि अध्यक्ष देविदाजी पाटील खरोखरच केले आणि आपण बघत होतो मागच्या पंचवर्षीच्या अगोदर प्रत्येक गावात प्रत्येक वर्षी सुपर डान्स धमाकाचा एक तो माहोल चालू झालेला, परंतु परत तो कुठेतरी खंडित झाला आणि त्याचा एक छोटंसं व्यासपीठ म्हणून मनोहर तरे सर यांनी जे परत पुन्हा तो चालू केलाय त्या माध्यमातून एक कलाकारांसाठी एक पुढची वाटचाल म्हणून खरं कलाकार घडवायचे असतील तर त्याला कुठेतरी एक व्यासपीठ तयार झालं पाहिजे आणि ते व्यासपीठ छोटं का असेल ना ती सुरुवात होणं महत्वाचं आहे। प्रत्येक मुलाच्या अंगात काहीतरी कलागुण असतात, प्रत्येक माणसामध्ये कलागुण असतात, ते दाखवण्यासाठी व्यासपीठाची गरज असते आणि त्याच्यानेच आपले मोठे कलाकार तयार होत असतात। आणि असं आपल्या भिवंडीमध्ये या माध्यमातून एक सुपर डान्स धमाकाच्या माध्यमात एक स्पर्धेमधनं हे सर्व विद्यार्थ्यांनी मुला मुलींनी जो भाग घेतलेला आहे त्याच्यातनंच पुढे कलाकार घडतील आणि त्या माध्यमातून हे अशीच वाटचाल प्रत्येक गावामध्ये तालुक्यातील त्याचं नियोजन झालं पाहिजे असं मला वाटतं। आणि कार्यक्रमाला उशीर झालेला आहे त्यामुळे जास्त काही न बोलता त्यांनी असंच ते प्रत्येक वर्षी चालू ठेवावं ही सदिच्छा आणि मला इथे 2 शब्द बोलणे संधी त्यावर धन्यवाद। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। आज कला फाउंडेशन कोकण सांस्कृतिक विकास मंडळ या मंडळाचे अध्यक्ष आमच्या शोभा प्रतिष्ठानचे सल्लागार मनोहर तरे असतील आणि देविदास केने हे या कला क्षेत्राचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम। या मुलांसाठी तुम्ही व्यासपीठ तयार केला त्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने, कारण प्रत्येक मुलास या डान्समध्ये पुढे जाण्याचा त्यांना एक स्कोप मिळतो। असंच आम्ही गेले 3 वर्षापूर्वी महाराष्ट्राची अष्टजत्रा या कार्यक्रमामध्ये आमचं संपूर्ण टीम छत्रपती शिवबा प्रतिष्ठानची संपूर्ण टीम 42 लोक आम्ही मुंबईला गेलो होतो आणि तिथे ते डान्स वगैरे बघून किंवा त्यांचं ते अभिनय खूप सुंदर होतं। असे प्रत्येकाला या मुलांनाही पुढे वाटचालीस आम्ही शुभेच्छा देतो। याच्या पुढेही चांगली आपल्या भिवंडी तालुक्यातून चांगलीच चांगली मुलं डान्समध्ये किंवा कला क्षेत्रामध्ये पुढे जावीत अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। इथे सर्व जमलेले व्यासपीठावर सगळे संपूर्ण व्यासपीठ आणि या कार्यक्रमाचे आयोजक आणि इथे बोलून माझं जे सन्मान सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि या कार्यक्रमासाठी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते। धन्यवाद। यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरोखरच यानंतर वाटतो की या लोकांना कलेची जाण करून देणे, त्यांच्यातल्या कलांना वाव देण्यासाठी जो हा प्रयत्न केलेला आहे, निश्चितच या मंडळाचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो। कारण आपण कला म्हटलं तर जीवन आहे, कला जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि आपल्यातील कला या लहान मुलातून कुठेतरी त्या कलेला एक संधी देणं खूप महत्त्वाचं आहे आणि हा एक प्रयत्न ज्या मंडळाने केलेला आहे म्हणून त्या मंडळाचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आम्हाला जो इथे मान सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो। सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित केलेल्या या नृत्य स्पर्धेसाठी उपस्थित सर्व प्रेक्षक आणि सहभाग घेतलेले सर्व कलाकार या सर्वांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो। ह्या भागात जेव्हा कार्यक्रम ठेवण्याचं ठरवलं त्याच वेळेला मी मनोहर तरे यांना सांगितलं तुम्ही जागा खूप छान निवडली, कारण का शहराच्या बाहेर
जे जे काही कलाकार असतात त्या कलाकारांच्या अंगातील कलागुणांना वाव देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा. असंच कार्य या शहराच्या बाहेर किंवा खेडोपाडी आदिवासी पाड्यात कराल याच्या पुढेही अशी मी आशा बाळगतो. जय हिंद जय कोकण संस्कृती विभाग या आजच्या कार्यक्रमाला इथे आज जमलेले सर्व माझे कलाकार आणि इथे जमलेले माझे सर्व नागरिक, नक्कीच मी मनोहर दादा यांचे अभिनंदन करतोय की ह्या आदिवासी पाडा का असो ना, परंतु आपण या ठिकाणी जो कार्यक्रम ठेवला आणि ह्या सर्व प्रेक्षकांच्या मनावर एक आनंद आपण व्यक्त करून दिला आणि नक्की त्याचा पूर्णतः आनंदाचा हा जल्लोष त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आणि नक्कीच आपण हा कार्यक्रम, आम्ही तर आत्ताच आलो, परंतु हा कार्यक्रम आणि ही गर्दी पाहून, अलर्ट गर्दी पाहून आम्ही सुद्धा आश्चर्यचकित झालो की खरोखर हा कार्यक्रमाची गर्दी पाहूनच हा कार्यक्रम किती सक्सेस आहे हे आम्ही आपल्याला एक सांगू इच्छितो. आणि ही गर्दी हीच आपल्या कार्यक्रमाची पोचपावती आहे. नक्कीच आपण असे सामाजिक कार्य आणि असेच कार्य राबवत राहणार अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. मनोहरदादांना सुद्धा आणि त्यांच्या संपूर्ण टीमला सुद्धा शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. झाला असता, शाळेत झाला असता, पण मी सांगितलं काही ते नवीन करूया आणि ह्या प्रेक्षकांना देखील एकत्र करूया. ही मंडळी संध्याकाळी बाहेर घरामधून येऊन बसतात. आम्ही हा सीन बघितला आणि असं लक्षात आलं की आमचा कला फाउंडेशन 3रं वर्ष आहे आणि या 3ऱ्या वर्षामध्ये मागच्या वर्षी ही स्पर्धा देवरुंगामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष यांच्या घरी झाली होती. पण त्यांनी सांगितलं यावर्षी स्पॉट बदला आणि तुमच्याकडे ठेवा. हा तुम्ही आलेले होते आणि त्यानंतर हा 3रा वर्ष साजरा करत असताना पुण्याच्या ही स्पर्धा ठेवली आणि आज एक नृत्यांगना आलेल्या आहेत ज्या मोना डोंगरे म्हणून आहेत. त्यांचा परफॉर्मन्स झाला, ज्या हिंदी म्हणून खास आपण त्यांना मुंबईवर बोलवलं आहे. खूप प्रेक्षक खुश झाले त्याच्यावर. त्यांचा आता पुढील परफॉर्मन्स अर्ध्या तासानंतर ड्रेस चेंजिंग नंतर आहे, परंतु ते आले. आणि आज एक मोठी गोष्ट म्हणजे आपल्याच गावातील समाजसेवक मनोज पाटील यांच्या कन्या मनस्वी मनोज पाटील या पोलीस झालेल्या आहेत, महाराष्ट्र पोलीस. जोरदार आहे. त्यांना विनंती मध्यभागी यायचं आहे. आमच्या पदाधिकारी यशमा थोडे विनंती करतो की आदरपूर्वक आपण सन्मान करावा. खूपच मेहनत आणि खूप अभ्यास केला आणि आपल्याच बाजूला राहणारी मनस्वी मनोज पाटील आज महाराष्ट्र पोलीस झालेले आहे. शुभास्ते डोंगरान घर माझ्या आईचा, डोंगरान घर माझ्या आईचा, डोंगरान घर माझ्या आईचा. पायाशी गो मानवी कानाला परेश गोड सन्मान करत आहोत. जगे मी नाचते आपल्याकडे जगे मी नाचत
कमरिया कमरिया झुमका गिरा रे झुकाए घर में चोरी छोड़ी सैया आए लेन झुकाए घर में चोरी छोड़ी बोले झुमका मैं पहना दो आजा भागी छोड़ी मैं बोली ना कर छोड़ा छोड़ी छुड़ाया सैया ने कलैया लाए छोड़ी हाय कलैया लाए छोड़ी फिर क्या हुआ फिर झुमका गिरा रे अंगूठों की तकरार में झुमका गिरा रे बरेली के बाजार में झुमका गिरा रे खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा कालच त्याची नियुक्ती झालेली आहे मनस्वी मनोज पाटील काय भावना विनंती आपण देखील शुभेच्छा देण्यासाठी मध्ये वगैरे यायचे मनस्वी मनोज पाटील तुझं अभिनंदन बोलायला एकदम झकास नाचला सगळी हाराफेरा इकडे तिकडे वलवलली त्यांनी जबरदस्त जांभळ मबेसाठी काय थँक्यू बाबा थँक्यू क्या बात है हा सन्मान एक कलाकार म्हणून कर रेश्मा साहेब तालिया
तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे ये रोज़ी हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे शिदोरी सोडा न कांदा फोड सोरडा सेकंड प्राइज गोes to PUC. Third prize goes to second prize goes to Gurdas. First prize goes to Ivan Mandi. 5,000 cash and trophy. ओके